मस्त सकाळी अशी छान सुरुवात झाली. सूर्योदय उगवले, हात जोडून नमस्कार केला. खूप छान वाटत होतं सकाळी. आणि कापूरदानी त्यात कापूर लावलं म्हणजे घरात छान सुगंध पसरतो. आणि तुळशीला पाणी घातलं, हळदी कुंकू व्हायला, हात जोडून नमस्कार केला. आज आई येणार होती माझ्याकडे, तर कधी कामावरू कधी नाही, कधी आईसंग गप्पा मारत बसू, असं चालू होतं. माहेर 5 मिनिटाच्या अंतरावर आणि सासर पण 5 मिनिटाच्या अंतरावर, पण तरी कुणाला कुणाच्या इथं जायला वेळ मिळत नाही. पण आई महिन्यातून 1-2 चक्कर मारतच असते माझ्याकडे. पण ती यायचं असलं की मला असं काय करून काही नाही असं होतं. खरंच आई म्हणजे काय? आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे वाळवंटातील पाण्याची ओहोळ, आई म्हणजे दुःखात देणारा मायेचा जवळ. आईसारखे दैवत या जगात नाही. ह्या जगात सर्व काही पैसे देऊन विकत मिळते, पण आई मात्र एकदाच मिळते. स्वामींसाठी गुलाबांच्या पाकळ्यांचा हार बनवला आणि मी ते स्वामींना गळ्यात घातलं. तर इतकं छान वाटत होता. आणि मस्त स्वामींचं जप केलं, धूपदीप दाखवलं, आरती केली, हात जोडून नमस्कार केला. आणि माझा सिद्धेश शाळेत गेलेला 7ला आणि 10 वाजता घरी येणार. आणि तो टिफिन नेत नाही, कारण 10वीची एक्झाम चालू आहे, ते शाळा अर्धीच आहे. तर मग स्वयंपाकाला लागावं म्हटलं. आणि आई पण येणार आहे, म्हणजे सगळे कामं पटकन आवरून घ्यायचं, आईसोबत गप्पा मारायचं, असंच चालू होतं. मग मस्तपैकी मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी केली, खिचडी बनवली आणि पोळ्या बनवले. आणि असं स्वयंपाक वगैरे करून घेतला. तितक्यात मग माझा सिद्धेश शाळेतून आला. आणि मला भॉ करतो, असं आलं की हळूच येतो. आणि मग नंतर जेवणं वगैरे करून घेतले आम्ही सगळ्यांनी. मग त्यानंतर आई आली माझी. वाटच बघत होते मी, कधी येते कधी नाही. आणि रिकाम्या हाताने कधी येणारच नाही ती. काही ना काहीतरी तिचं नातवंडासाठी आणायचं, त्याला हे आवडतं त्याला. आणि इशिका असल्यावर तर बघायचं कामच नाही, पण ती नगरला असते. तर असं माझी कधीच रिकाम्या हाताने येणार आणि काही ना काहीतरी आणतेच. मग मस्त जेवण केलं तिने पण. आणि छान झालं म्हणे स्वयंपाक, मेथीची भाजी छान लागायली म्हणे. आणि मग झोका बांधला तर म्हणे काहीतरी तुझं चालूच असतं म्हणे, आणि लईच हौशी आहे म्हणे तू, आणि लहानपणापासून तुझा स्वभाव असं आहे, जी गोष्ट तू ठरवली ती तुला पाहिजेनच. मग असं गप्पा मारत बसलो. आणि मग आव्हांनी ताक आणलं. मग मी मस्तपैकी मसाला ताक बनवला सगळ्यांना. दुपारची वेळ होती, आता उन्हाळ्याचे दिवस, थंड काहीतरी असावं वाटतं. मग आम्ही सगळ्यांनी ताक घेतला. असा गेला आजचा दिवस. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेत. तोपर्यंत बाय बाय.